स्वागत आहे श्रेया आजवरमध्ये म्हणजेच फूड फन्स अँड ट्रॅव्हल्स. आता उन्हाळा चालू झाला आहे, त्यामुळे काहीतरी थंड पाहिजेच. तर आज मी तुम्हाला दाखवणार रेसिपी, ती पण सोलकढी, जी लगेच पचणारी आहे. आणि ही रेसिपी आपल्याला दाखवणार आहे श्रेयाची आजी. त्यांना व्हिडिओमध्ये जास्त यायला आवडत नाही, म्हणून आम्ही थोडे क्लिप घेतले आहेत. तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. चला आता स्टार्ट करूया आपली सोलकढीची रेसिपी. 1 वाटी नारळ घेतलेला आहे, 2 मिरच्या, 10 ते 15 लसूण आणि हा आगळ आहे. हा पण गावचा आणलेला आगळ आहे. हे सर्व आपल्या सोलकढीसाठी लागणार आहे. मध्ये मध्ये त्या आजीचा पण आवाज असणार, मी स्किप करणार नाही आहे. त्या आजीला आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला. तुम्हाला दिसलंच असेल त्या आजीने कसं केलं ते. तर म्हणून चोरून त्याची छोटी व्हिडिओ अशी बनवत आहे. तर आपल्याला आता हे जे ओला नारळ, मिरची आणि लसूण आहे ते मिक्सरला वाटून घ्यायचे. थोडंसं पाणी टाकून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. चला आता ग्राइंड करून घेऊया. आणि चॅनल नसेल प्लीज सबस्क्राईब करा, विसरू नका. आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती. पाणी उकळा झालं ना आपल्या आता काढावं लागेल. पाणी त्याच्यामुळे या गोळा काढलं ते काय जास्तीच आहे ना. किती दिवस राहतं हे? काय नाही करत हे तू तेल आहे का तिकडे तेल आहे, काय नव्हतं ना पाणी तर आहे. आता ती माहेरी आणि मंगळवारी जाणार सासरी. म्हणजे गावावर आणला मला विकत द्या ना 2 दिवसाकरता. गावचा रवलं आहे सगळं. झालं का? मीठ कोथिंबीर टाकायची वरून. हा चिरुंगी कोथिंबीर चिरुंगी वारी. झालं का? काय करू? आता तुम्ही काय बोला गरम करायचं? थंड पाण्याची काय कधी होती काय घ्यायचं गरम पाण्यात थंड पाण्यात त्याच्यात कोणाला थंडी जमते तेव्हा
हा मस्त लागते, एकदम थंड थंड गार गार. आणि उन्हाळ्यात ते प्यायचं मजाच अलग असते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून सांगा आणि कमेंट करा कशी झाली सोलकढी. चल तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.